नामदेव भाऊ. हॅलो बाई, काय झालं? काय माझ्या घरचे दिसले का तुम्हाला? काय बाई, दिसला नाही बा शिवलाला. काऊन, काय झालं? बाबा काय सांगू तुम्हाला, रातपासून गायबात नाही ते. घरातून गेले तसे बाबा अजून बी आले नाहीत ना. किती पाहू राहिली मी इकडे तिकडे. काही सांगून नाही गेले, काही फोन बी नाही लागून राहिला. 5-6 खेप फोन लावला शिन मी ना, पण काही समजायलाच मार्ग नाही ना. बबने असेल ना मग घरी? बबने विचारा ना बापा. नाही ना बाबा, ते घरी नाहीत ना. मग मी बी काल फिरली असती या बाई सोबत विचारायले. माया नवरा गायब आहे ना बाबा. काही समजायला मार्ग नाही. दोघे कुठे गेले तर? बापा रे, बबने गायब आहे काय? मग जोडीच गायब आहे समजा. गेलेच ती मग कुकडे. ते काय खरं आहे बापा? अशी काही टाका की काय एखाद्याला फसवणं द्यायचं. येतील ते घरी, कुठे जातील? काही बोलत राहता राजा बाई तुम्ही. हो बाई, तू काही टेन्शन घेऊ नको. येईन ना शिवलाल घरी. कुठे जाणारा? येईनच घरी. आई नीन म्हणून राहिले बापा. आले असते तर लोक झाले असते ना. रातपासून गायबात ना. आता संध्याकाळी होऊन राहिली ना दुसऱ्या दिवसची. काही समजायला मार्ग नाही ना. माझी जीव नाही राहून राहिला बाबा. कुठे गेले असतील, काय झालं असेल, काही पत्ताच नाही ना. बाबा हे आता काही आम्हाला काही दिसलाही नाही तो, आम्हाला माहितही नाही बाबा. हा, गावात कोणाला असेल ते विचारून घे बा. अजून सरपंचाला विचार, पोलीस पाटलाला विचार. त्याला माहित असेल काय तर सांगतील तुला ते. चालू मा चाल, पण ते काही येईल काही माहित नाही. हो ना, आपण फालतूसाठी थांबलो. येईल काही माहित नसते ना. शेंडा बुडूक नाही तर सगळं माहित असते गावाचं. आता यायचं माहित नाही काही. चाल बाबा आठवण लवकर. मुंशीराम भाऊ, शिवल्यान बबने गेली असतील कुठे? हो, कुठे गेली असतील? अरे हरामखोर गेली कुठे चोरी करायला. चोट्टे जात की नाही दे. काही डाका फाका अशी ते एखादी बँका फँका बोलणं. तो मामा लुटेरा, त्याचे 2 भाषण हे लुच्चे 2 आपल्या गावातले. तरी तो त्या यानं हे सोडला. तरी त्या माऊलीनं याची साथ सोडली. तो त्याचा याटो घेऊन जाऊन राहिला. त्याचा तो एक होता येईल सामील हरामखोर राहिली. लुच्चे लोक आणि याच्या बायका थांबलून राहिले त्या लुच्च्याले. आता सांगा, किती डाका डोका टाकून यायले. मोठी चिंता याच्या बायका गेली. हे भलत्या नाटक करतात बरे. सारं माहित असते तो गेली बी. बाबा नामदेव, गावातली दाखवानी लागणार काय? आम्ही किती काळजी करतो आमच्या नवऱ्याची. असं आमचा नवरा घरी नाही, ढमुकणे गावात हवा उडाणी लागणार काय? असं आहे ते. खरा या लुच्च्या लोक जटी पाहिजे नाही तरी झोळा खायचे. आता तेच पाहता काल्याचा गेम पाहिला देईन रात्री. सांगा आता बरं की त्या कोंदील बुढ्यान पाहिलं बिनलाजे. बिनलाजे आहे की ना शिवल्यान बबने. सांगा आता नवीन लग्न व्हायला त्या पोरात खिडकीतून झांबल्याचं काही काम आहे का बबण्याले शिवल्याले? कुंदील बुड्यान माजून करायला पाहिजे त्या दिवशी. सारे गाव जमा करायला थोडीसा खिडकीतून कसं पाहायचं ते तसं. काही लाज वाटते येईल शिवलेले बबण्याले. येईल पुरी बिन लाजात. कुकडे गेले तिकडे हरपो म्हणा, गावात येऊ नका म्हणा हरामखोरो. मग तर आपल्याला काही घेण देण नाही. चला चला, आपण आपलं काम करा. त्याचं काम ते करतील. हो चाल बापा चाल. सरपंच, हे आमच्या घरचे दिसले का बा तुम्हाला? नाही वा, दिसला नाही बाबा बबन्या. कोण काय झालं बाई? काय सांगा आता तुम्हाला, हे रातपासून गायबात ना बापा. इकडे तिकडे पाहून राहिली. फोन लावून राहिलो आम्ही. एक फोन नाही उचलत बापा. कुठे असतील काय असतील काही पत्ताच नाही ना. पाहून राहिलो बापा इकडे तिकडे. आता नवरा गायब आहे ना बापा. कालपासून कुकडे गेले काय माहितीये. काही पत्ताच नाही ना. सांगूनही गेले नाही. म्हणजे दोन्ही बी गायब आहेत काय? शिवल्या बी बबन्या बी? आपल्याला काही दिसले नाहीत बा. माहिती नाही आपल्याला कुकडे गेले म्हणून. कधी गेले ते? रात्री गेले काय? दोघे गायबात ना बापा. या बाईले माहित नाही या बाईचा नवरा कुठे गेला. मला माहित नाही कुठे गेला. तर कसं सांगूनच गेले नाही ना. आता इकडे तिकडे पाहून राहिलो बाई. विचारून राहिलो याले त्याले. पण सगळेच जण नाही म्हणून राहिले. पाहिलंच नाही म्हणतात आम्ही त्याले. काल रात्री साधा रेल्वेचा अपघात झाला. त्याच्यात तर नाही गेलेले का? थोडसा खांडे नाही सापडले कोणाचे. नक्की शिवल्यान बबन्या कुठे जरी चालले असतील. खाली चक वाटते भावते. तो अपघात झाला ना रेल्वेचा, त्याच्यात गेले हे. बरं बाई, मी पाहतो हा कुकडे गेले काय गेले तर पाहतो बाबा. बाबा तेवढं तुम्ही आता त्याले कसं इकडे तिकडे धुंडावं तुम्ही. आता तुमची कशी ओळखी आहे तुम्ही विचार सांग आले त्याले. हो बाई, पाहतो मी पाहतो. काय माहित बा, काय ते रेल्वेच्या अपघातात मेल्या काय माहित गेलीस ती कुठे तर. बुढेबा इकडे या ना. काय म्हणतात बा सरपंच? राजा बुढेबा शिवल्या गायब आहे म्हणतात. बबने त्याच्याबरोबर गायब आहे. अरे बा, ते काय आजचे गायब असतात का? त्याचा काय अंदाज घेतला ते बा. कुकडे जातील काय जातील. गायब खायब काही नाही. ते गेले असतील कुकडे गिरायले. नाही ना बुढेबा, काल रात्री कसा त्या रेल्वेचा अपघात झाला त्याच्यातच ना दगावले काजी गेले ना. मोरोस ना त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही. एक तर त्याच्यामध्ये सारे खल्लून जायला लागले ना मुंडकं दिसे ना काही ना दिसे. ओळखता येत नाही माणूस. ते काय मरणारे आहेत बे.
शिवल्यान बबन्या मरते का साऱ्या गाल घेऊन मरतीन ते, पण ती स्वतः नाही मरत. हा अमरपट्टा घेऊन येला ते. आणि तशी बी मेली बी तर काय फरक पडून राहिला बी, तशी बी गाल खाव आहे बी सरपंच. तुला काय माणसाची विचार करत राहायचं दलिंद राहायचा. बुढे बा त्यांच्या बायका कशा कशा करून राहिल्या, लढून राहिल्या, पळून राहिल्या, तुम्ही काही बोलता राजे हो. हा काय डोकं आहे की तुम्हाला? त्याच्या बायकाची नाटकात नव्हे, गंमत गंमत करतात त्या, फुसफुस करतात गंमत गंमत. द्या हो बापा तुमचं काही खरं नाही. रामदेव भाऊ बोला सरपंच, काय म्हणता? बापा नामदेव रा तो शिवल्यान बबन्या काय पा म्हणतात गात नाही येत ते. आणि एक तो रात्री रेल्वेचा ऍक्सिडेंट बी झाला. हा त्याच्यातच मरून आले काही सांगता येत नाही व्हा. हा ते काल गेले हो रेल्वे फेल्वेत असतील नवकुटी, दारूचे भट्टी राहता काय नाही दुसरं तशी नाही 2 नंबरचं का ते काय झालं रेल्वेतून फेल्वे. पण काही सांगता येत नाही ना, माणसाचं मन आहे आखरी शेवटी. ते तुम्हाला माझं 12 पिपाळची मुंज आहे, ते कधी कुठे जातील काही सांगता येत नाही ना. हा नाही तर मग आठवून एवढ्याच असते तर अदलो काही फोन आला असता ते बाई म्हणते फोनही उचलून नाही राहिले काही नाही. हा म्हणजे काही ना काही गडबड आहे म्हणूनच की नाही. हा सरपंच जसा काही तो शिवल्या सख्खा भाऊ आहे एवढा विचार करून आला. अरे मुतल्या मोर जन्मे झाले तसं गावाले भवंडा आहे ना गड्या तू. हा काय गड्या तू विचार करून राहिला बाई त्याचा जास्तच. हा बायको अशी म्हणते पोरगा असा म्हणते, मूत जाऊ दे तुलेच काय करावं लागते हिलपे झाडतवडी. पण गावातलं काम आहे माणूस की की नाही काही. हा एक तर काल रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला, ते बाई लढून राहिली, त्या घरची बाई शिवल्याच्या बबन्या घरची बाई लढून राहिली. हा त्याच्याकडे फायदा की नाही काही. सरपंच जाऊ द्या ना, तुम्ही कुठे डोक्याला ताप घेऊन राहिले हो. तिथे इथं ते पाहितील ना. हा ते शिवलेले बाप आहे, भाऊ आहे, पोरगा आहे, बायको आहे, ते इथं ते पाहितील. आपण काय डोक्याला ताप घेणार, तसंही त्याचा त्रास आहे ना गावाले. हो तुम्ही राजा असेच आहे हो बा, काही खरं नाही तुमचं. मलाच पाहा लागेल बा, जा लागेल चौकशी करा लागेल ते रेल्वेच्या याच्यात कोण कोण मेलं काय काय मेलं. शिवल्या नंबर आहे काय माहित त्याच्यामध्ये. हो बापा चला, मी येतो बापा तुमच्यासोबत. तुम्ही काल एकटे जाता. हा चला येऊ पाहून बापा काय तर. हो या बापा, तुम्ही दोघे रिकामचोट काय बापा, तुम्ही गावातले राजकारणी आहे बाबा. हाय सरपंच, हा उपसरपंच बरोबर आहे, तुमचं काम असते. वोटिंग वोट बँक आहे ते बघा. तुम्ही काही समजा. चला ना जरा चला. हो चला चला सरपंच. तो शिवल्या मरेलच पाहिजे, 100% मरेल पाहिजे तो. ओ देवराल काका बाबा गायब झाला ना, रातभरापासून दिसून नाही राहिला बा. बाबा त्या बापाले गोमी सारखे पाय आहेत गळ्या, 12 पिपाडचा मुंजा आहे त्या बाप. हा येईन तो बा, कुठे जाणार आहे कुठे नाही जात तो. हा कुठे जाणार आहे, रातपासून गायब झाला तर येते तो घरी. पण काका मा बाप काही ना काही सांगून तरी जात असते, पण यापर्यंत सांगितलं नाही काही नाही. रात्री उठला गायब झाला मा बाप. माय झांबळून राहिली राजा, चिंता वाटून राहिली. यावेळेस चिंता वाटून राहिली. बाबू भुसण्या काही चिंता करू नको, त्या बाप काय सुद्धा आहे काय, तो गेला असेल कुठे काही खांडू खराब कामं करायले. बदमाश आहे तो, इन घरी तो कुठे जाणार आहे. काहीच होत नाही झाले, टेन्शन नको घेऊ तू. बाप खांडू खराब आहे आता आहेच म्हणा, पण मग कसं कधी कधी असं वाटते सायाज काही झालंच नाही बाजावर होणीच ना हो, काही सांगता येत नाही ना. अरे बाबा ते बाप येते वापस, टेन्शन न घेऊ तू. अरे बा तो 100 लोकल चक्राप देणारा माणूस आहे, एवढा चॅप्टर आहे ते बाप. अरे माया तर काही नाही, मला तर काही वाटत बी नाही समजा. पण माया कशीच करून राहिली ना बाबा. गायब झाला तो, लढून राहिली, पळून राहिली, फिरून राहिली बंद्या गावात. अरे बाबू भूषण, बाई तो असतेच, हितभर असले की हातभर लावत असतात बाया, घेणं देणं चिंता करत असतात. हा या बाईचं काम असते चिंता करणं. हो देवलाल, तुम्ही यायले पाहिलं काय, दिसले का तुम्हाला कुठे हे? नाही वा, मला नाही दिसला शिवला. काऊन? मला काही चिंताच नाही ना बापा, काही माहिती नाही तुम्हाला. तुमचा भाऊ रातपासून गायब आहे तर अजून पत्ता नाही ना बापा घरी याचा. मी इकडे तिकडे पाहून राहिली, पण दिसून नाही राहिले ना कुठे गेले तर. कुठे जाणार आहे तो, येईनच घरी. ताण भूक लागली की गेला असेल कुठे डवऱ्याले. तसा इथं त्याच्या पायाला भिंगरी जाय ना बापा. त्याच्या घरी थोडी बुल टेकते. आई तू काही फिरू नको गावामध्ये. मा बापाले बरोबर भूक लागली, ताण लागली, बरोबर येते मा बाप घरी. हा कुठे जायला असेल मा बाप अर्जंटच्या कामाले. माझ्या जीवात जीव नाही राहून राहिला ना, तुम्ही म्हणता येईन घरी. फिरू नका तुम्ही इकडे तिकडे पाहिले. कसं हो बापा, पान तुमच्या भावाले, पान इकडे तिकडे करून राहिले बापा. 10-12 खेप फोन लावला असेल मी ना, पण फोनही नाही उचलून राहिले. काय झालं काय नाही काही समजायलाच मार्ग नाही ना. मग आता जीव इकडे लागून नाही राहिला, धकधक करून राहिला माझा जीव. वहिनी त्याचं काय खरं आहे का तुम्हाला माहित आहे काय? त्याचा आजचा आहे काय? कुठे जाते कुठे येते तर आपल्या कोणाला माहित नसते बापा.
त्याचे धंदे त्यालेच माहीत काय आहे. येईन तो घरी, एवढी काही चिंता करू नका तुम्ही. तो अशी ना बबन्या काय कुठ्या सोबत अशी ना. देवलाल काका ते शपूट बमण्या असल्याशिवाय होते का मा बापाचं? ते असतेच ना मा बापाच्या मांग 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 शपूट. ना बापा तो बबन्या तर आहेच ना काहीचा नारद, याच्या मागे मागेच असते ना. शपूट सोडत नाही की तो यायचं सोबतच असते. मी किनी आता एक करावा तेले किनी पाऊ लागावा मले. ते दिसून नाही राहिले ना, माझ्या जीवाचा धडधड करून राहिला. काय झालं शिनन काय नाही. नाही तर ते कसं सांगतात बा, पण आता या बारीने काही सांगलंय नाही मला. वहिनी त्याला थांबल्याचं कामच नाही, येते ना तो बरोबर घरी. हा आता त्याचं आजची सवय नाही ना बापा अशी पोहून जायची. आता त्याचे धंदे तुम्हाला माहित आहे, सारे 2 नंबरचेच कामं असतात. रात्रीन बेरात्रीच करते तो. काय झाली शिन गडबड तिकडे थांबला अशी इन न तो. तुम्ही काही करू नका बा, टेन्शन ना घेऊ. खरंच नाही, तू काही टेन्शन घेऊ नको. देवलाल काका म्हणाल ते बरोबर आहे. मा बापाचे कामं कशी 2 नंबरचे जात ना सारे. रात्रीन बेरात्री जात. काही गडबड झाली शिन म्हणून थांबेल शिन बाबा. इन घरी टेन्शन न घेऊ तू. हा मस्त आपण कसं आहे खाऊन पिऊन घ्या. हा टेन्शन नाही घ्या, घ्यान ना देणं काय टेन्शन घ्या. तुला नाही ना बाप कसा आहे. हो रे तू तर लयचाच बापा. पोरगास की कोणास काय सांगा, खाऊन पिऊन घ्या. या टायमात काय खाऊन पिऊन घेत असते कोणी? मला विचार येऊन राहिला त्याची चिंता आहे मला. आणि तू तर बापा बोलकेच लावून राहिला. तुला नाही पडली त्या बापाची, पण मला तर मानवऱ्याची पडेल आहे की नाही. मानवरा कुठे असेल काय असेल कोण्या अवस्थेत असेल काही माहित नाही मला. त्याला पडे ना, तू यांता पाहतो त्याने म्हटलं मला, मी समजून सांगितलं. हा तुम्ही जा बरं आता घरी, टेन्शन ना घेऊ, आम्ही पाहतो दोघं जण. हो आई आम्ही पाहतो दोघं जण. बरोबर बा, पण तुम्ही कसं त्याला थांबलून आणा बाई, एवढं करा आता एक काम. हो पाहून आणा त्याला. हो तुम्ही काही टेन्शन ना घेऊ, आणतो आम्ही पाहू. जमणार बाई या शिवलेले सहाय झाले 12 बिबार जमून द्या चोट्टा. केली हिन काही चोरी टाकला हिन पोलीस आली नंतर जमला काही जायला नाही बोल वावरा जायला कोणी बसून जायला चुल्यात. साल्या शिवल्या तुला फसवलं का? काय व्हिडिओ शूटिंग करायला लागत होती रे. घेणं देणं का निघलोस तू पोयात, पण तू ऐकत नाही ना. मी ना काय फसवलं बे बावली बिल्डी. आता अचानक येईन मला माहित आहे का, कोणतरी पिन मारली कडे. त्या कोणतील्यानंच पिन मारली तुला सांगतो. म्हणून तर आपला गेम फसला नाही. तर कोणीच नाही रात्री कोण येणार होतं. हे तर याच्यात आलाच असते. या काय तोंडाले कोणतरी सांगितलं म्हणून बजेट बसला आपला. कोणतरी बुड्यानं स्पिन मारली म्हणून तर धक्के बसून राहिले दादा. घेणं देणं हे बेकार झालेलं का? घरी जर बायकोला माहित पडलं की बसलं का अजून मारते बायको. बाबा बेकार आहे. काल्या पाणी पाजणं रे. ओ ताण लागली तर बोले. ओ कालू दादा पाणी पाज रे. मोरतो रे मी ना पाण्याचा. मग जिता खाले राहून राहिला. पाणी नाही पाजत तुले. पाज रे बा पाणी पाज रे. होट सुकून राहिले रे बापा. सोळानं रे आम्हाला सोळानं गलती झाली ना बापा. गलती झाली ना. थांब आलो साठी. हा तू गलती काढतो ना. तुले पाणी भाजी प्याले पाणी मूत पेन. व्हिडिओ शूटिंग करता लोक या घरात काय चालू आहे काही नाही. ती बी राहते ना. अरे बिनलाल्या खानीच्या त्या बायकोची तुझी जर व्हिडिओ शूटिंग काढली तमाशा दाखवला रातचा पिक्चर बनवला त्याच्यात वाटते तुला काही जरासा. तर मला काय आहे रे बेसर मला काय यायली थोडी माय बहीण यायची. दुसऱ्याची माय बहीण रस्त्यावर पडेला. आमचा व्हिडिओ काढून काही झालं काय मग? गरम झाले का मग तुम्ही? चांगलं दिसलं असेल मग तुम्हाला आहे की नाही? चांगलं पाहिलं असेल मन भरून. आता हे काय व्हिडिओ काढायसाठी काढला लोकांना दाखवायला काय कसं करतात म्हणून? मला काहीच म्हणू नको ना बाहेर. त्या शिवलाल तिकडे फायबा तो गडी आहे ते काय मला काही माहित नाही म्हणून म्हणजे काय. तू बी भाळ खाऊ त्याच्या बरोबर तेवढाच असणार हे. साले हो दोघे जण एकामेकार कोलता हरामखोर दोघं या तुम्ही. काल्या सोडून देणल्या का गोपाला नको करून का बे. माझ्या झाली चुकी आता डबल नाही करणार ना मी. आता तू येतं त्या घराकडे असं मी फिरून मी नाही पाहत ना. देण सोडून देणं. अबे भामट्या तुले सोडून द्यासाठी थोडे पकडेला. आणि तसं बी आता घात कोणाला माहित नाही शिवल्या बबन्या कोकडे जायला म्हणून. सायच्या होतीच तुमची राखून हड्ड्या होते तुमच्या वाटेचा. तुम्हाला भाकरी नाही पाणी नाही काहीच नाही. या खांब्यालाच मरसन तुम्ही. तू करू नको ना बा. करू नको ना असं काबे. त्याला सोडून द्या काबे. मी असं करणार नाही ना डबल कधी. भाया शिवलालले राहू दे लागलंच तर. पण मला त्यानं सोडून कारण माझी बायको वाट पाहत असेल रे. माझी बायको वाट पाहत असेल. पण शिवलाल गुन्हेगार तू दुधात घ्यायला हरामखोरा. तू बी गुन्हेगार तुला कसा का सोडा रे. बायको वाट पाहते. बायको काय वाट पाहते रे लोफरा. तू शिवल्या असा मेला खांबालेच बाजू बांधून मरशील. तू त्या सापडा जाई नोटीसा हड्ड्या फक्त. तसंही म्हणा तू टीबी पेशंट आहे. करू नको ना.
करू नको, मी लागलं 5-10 हजार रुपये देतो रे तुले, मला सोडून दे रे, सोडून दे रे. पैशाची सहज कोणाला दाखवतो मी, पैसा कोंबडीने खात नाही मी, पैसा पैसा करून राहिला तू पैसा. गड्या रोगो काही लटकोले रे हे तर. लोफर कामा गेली की असंच असते हो. मग चांगले हाणायला पाहिजे आता मजबूत. सल्ला द्यास लागेल आता काल्याला आपल्याला. बुडे बाबा मला सोडून द्यायला ना बाबा, माय काही चुकी नाही ना. त्या काल्यानं मला जाणून मला बांधलं पाणी. बाबा सोडायला ना. बाबा सोडून द्या लहान. दुसऱ्याच्या बायकाचे व्हिडिओ शूटिंग काढता काही लाज वाटते रे तुले? बेसरमान वरून बाबा म्हणून राहिला तुले का? हा, मी कधी जिंदगीत असे धंदे नाही केलेले का? तू एवढा लोफर काढून निघला रे? हा, लोफर लावले. हा बाबू खाले हाणले मजबूत हाणला काय गेले. हा विचार नको करू. श्रमा जरा जणांच्या मनाची वाटू दे. लाज शिवल्या बबन्या तू बी रे. तुम्हाला दोघायले बायकात लेकरात लेक हो, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. हा, या पोराचं नवीन लग्न व्हायला तुम्ही त्याच्या खिडकीत जाऊ पाहता. हा काय ते व्हिडिओ शूटिंग काढता मोबाईल म्हणजे लाज वाटते जराशी का? आणि तुमची तुमच्या बायकोची जर काढली गावात जर दाखवली तर मग कसं होईल? वाटली का बेसरमा तुला लाज जराशी रे? हा, आज त्याचा आहे काल ती आहे. बुढे बाया बेसरमाईल काय वाटणार आहे हो? हे पुरे बिन लाजात दोघी जण मला फसवलं जाई ना. तेव्हा तुम्ही याचीच वाट पाहून राहाल तुम्ही. कसं आता कसं बजेट बसवा नाही बसवा, कसं तुमचा पोरगा तुमचे माय संबंधात. हा शिवल्या मा पोरगा तर मेला लेखा. मी तेरव घातलं कधीच. हा लोफर आहे लोफर. हा याले तू मार सोड काही कर. बाबा काही बोलता का? मी जिता मी तुमचा पोरगा नाही ना. मला मारून राहिला ना तुम्ही राजा. असं काही बोलून राहिले. तेरवा घातलं म्हणता बाया. मी संकटात आहे, तुम्ही राजा पाणी देऊन राहिले चिरडीचं. भामट्या तुले पोरगा म्हणून काय करू? माझी मुंडी खाली झाली ना, मले तोंड नाकाल टाकानी राहत ना. हा लाज वाटते माई मलेच. हा तू अशी ओल्यात माई काय कामाची अशी ओल्यात? हा लेका स्वाभिमानानं म्हणजे पोरगात असा पाहिजे की बापाची माने स्वाभिमानानं वर गेली पाहिजे. तू तुला का खाली लावतो मले. हा असे लोफर धंदे करतो. नाही तू रे पोरात लग्न व्हायला त्याचा व्हिडिओ काढून राहिला तर लाज वाटते तुला? बेसरा बा लोकांच्या घरातले. गळ्या शिवला तुला काही ठेवली नाही मोतीरामची, काहीच नाही ठेवली. चुकलं म्हणून राहिलं ना मी. चुकलं ना बाया चुकलं. काय चुकलं म्हणून राहिलं तू बेसरमा? चुकलं हानताले आले हान. विचार नको करून साजायला सोडू नको. मेला चालते. हा लोफर लोक असे सोडायचे नाही. चांगले बद्दल घडली बाई आले हराम करायला. शिवला गुन्हेगार मी काहीच नाही ना बाबा. मी काही पाहिलं नाही देखलं नाही काहीच नाही. हो ना रे बबन्या तू ना काहीच नाही केलं का? तू दुधानं धुयला. अबे तू तर शिवल्यापेक्षा बाबा ना सडेल तोंड्या. तू काय सांगून राहिला? चला आठवून अटी थांबू नका. चला तुम्ही तिकडे चला. हा गोळे अटी थांबून काही अर्थ नाही. यायला उपाशी राहू द्या अटीचा. आपण दुसऱ्या खोलीत जाऊ. चला बुढे बा. भाभी त्याच्याकडूनच गेला. आता काही खरं नाही माया, काही खरं नाही. मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. आता मरतो मी या खांबाला बांधून मारतात मला हे.